हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा. आदिवासी गोंडवाना कृती संघर्ष समितीचे चिचोली फाट्यावर रास्ता रोको आंदोलन. तुमसर भंडारा आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी गोंडवाना कृती संघर्ष समिती जिल्हा भंडारा यांच्या वतीने फेब्रुवारी 20 रोजी चिचोली फाट्यावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात आत्मदहन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. हे आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक उईके, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत सलामे, सचिव हरिप्रसाद वाढवे, प्रभाताई पेंदाम, विकी धुर्वे, अशोक भलावी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. प्रमुख मागण्या. आंदोलकर्त्यांनी प्रशासनासमोर विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यातील काही मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत. वीज व रस्ते. लेंडेझरी येथे 33 kV क्षमतेचे विद्युत सबस्टेशन उभारण्यात यावे. तसेच लेंडेझरी ते चिखली आणि गणेशपूर ते कार्ली रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. सिंचन व पाणी. बावनथडी राजीव सागर प्रकल्पाचे पाणी गणेशपूर, गोबरवाही, सीतासावंगी, चिखला यांसह 12 गावांतील शेतीला उपलब्ध करून द्यावे. तसेच तुमसर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नळ योजना तातडीने सुरू करावी. शिक्षण व निवास. भंडारा जिल्ह्यात एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल सुरू करण्यात यावे. खापाखुर्द आदिवासी आश्रमशाळेत 11वी वाणिज्य आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ITI सुरू करावे. आरोग्य व संस्कृती. गोबरवाही येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात यावे आणि प्रत्येक आदिवासी बहुल गावात गोटूल संस्कृती शिक्षा केंद्र तयार करावे. इतर मागण्या. आंबागड किल्ल्याला अ दर्जा देऊन सौंदर्यीकरण करणे, वन जमिनीवरील अतिक्रमण धारकांना पट्टे देणे आणि शबरी घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे. प्रशासनाकडून आश्वासन. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. याची दखल घेत तुमसरचे नायब तहसीलदार, महावितरणचे MSEDCL अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून त्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात घनश्याम मरसकोल्हे, चंद्रकांत उईके, ब्रिजलाल मडावी, संतोष वाढवे, ममता उईके व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. रूपसिंग पिलखर, प्रतिनिधी, गोबरवाही, CV9 मराठी. माझे नाव हरिप्रसाद राधेलाल वाडिवे, उपसरपंच ग्रामपंचायत पवनाखारी तथा गोंडवाना कृती संघर्ष समितीचे सचिव. तालुक्यात बहुल क्षेत्र असून, आदिवासी बहुल क्षेत्र असून या ठिकाणी बरेचसे असे प्रशासकीय समस्या आहेत ज्या शासनाकडून सुटलेल्या नाही आहेत आणि त्यामध्ये रोड आहेत, 33 kVच्या ते समतेच्या इलेक्ट्रिक सबस्टेशन आहे जसा लेंडेझरीच्या, आणि कार्ली ते गणेशपूर रोड रस्ता हा फुटलेला आहे. एकदम त्याची दयनीय अवस्था आहे. त्या ठिकाणी जाता येत नाही अशी अवस्था झालेली आहे. आणि वेगवेगळ्या तालुक्यातले समस्या आहेत. या समस्या संदर्भात 20 फरवरी 2026ला चिचोली फाटा, बगडा फाटा या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं आहे, रास्ता रोको आंदोलन. या ठिकाणी आंदोलनादरम्यान MSEBचे पदाधिकारी तसेच तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकारी असे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन ठिकाणी भेट देऊन त्यांनी आश्वासन दिले की शासनाकडे पाठपुरावा करून या समस्याच्या निराकरण करण्यात येईल आणि त्याच्या तहसीलदारांसुद्धा या विविध समस्यांच्या पाठपुरावा संबंधित विभागाकडे करू असं त्यांनी आश्वासन दिलं. त्या आश्वासनानुसार रास्ता रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी मागे घेण्यात आला आणि असेही चेतावणी दिल्या गोंडवाना कृती संघर्ष समितीतर्फे की आमच्या मागण्या यापुढे सुटणार नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असं आम्ही त्यांना स्पष्ट बजावून सांगितलं.